9 आंदोलकांना तडीपारीची नोटीस दिली. म्हणजे कसं बघताय आता, म्हणजे नेमकी ह्या काळात होण्याचं काय करणार असं पडेल? नाही, हे काय एकीकडून धसांनी आणि एकीकडून मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की आम्ही केसेस मागे घेणार आहे, आणि एकीकडून तुम्ही नोटिसा द्यायच्या आंदोलकात. तुमचा दुसरा काही विषय असेल ना, आम्हाला काही घेणं देणं नाही. आपण सरळ स्टेट काम आहे आपलं, पण आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. कारण तुम्ही आंतरवालीतल्या आंदोलकांना जर नोटिसा देणार असतील आणि त्यांच्या पाठीमागं असं लागणार असले, मी सोडणार नाही फडणवीस, मी सोडणार नाही. कारण तुम्ही एकीकडून मनाचे गुन्हे मागं घेतो आणि दुसरीकडून एक गुन्हा वाढवायचा. म्हणजे तुम्ही मराठ्यांना जर वेटीस धरायचा प्रयत्न केला तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार. हे बघा, इथं एक प्रामाणिक काम करणाऱ्या आंदोलकाला तुम्ही विकत घेऊ शकत नाही, त्याच्यावरती प्रेशर आणू शकत नाहीत, आणि तुम्ही आमचं काही करू बी शकत नाही. फक्त आम्हाला त्या वाटावर जायचं नाही. फडणवीस साहेब ध्यानात ठेवा की मला त्या वाटावर जायचं नाही. जर गनिमा काव करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल, तुझ्या पोटात एक होटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ आली त्यावेळेस तू रडून, म्हणजे ते देवेंद्र होता पहिला, वर होता कुठंतरी, त्याच्यावर संकट आलं की ते रडत ब्रह्मदेवाकडं महादेवाकडं पळायचा. तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो. आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माज आल्यासारखं जे वागणूक आहे ना, ती मला पसंत नाही. आम्ही पाठीमागचे 3 महिने, निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरचे आत्ताचे 3 महिने एक ब्र शब्द त्या माणसाला बोललो नाही. आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीसनी करावं, अशीच प्रक्रिया होईल. ही आमची भोडी भावना आहे गरिबांची. पण गरिबांच्या लेकराच्या भवितव्याशी खेळायला लागला आरक्षणामुळं. पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून तो वाढवायला लागला. म्हणजे तू एवढं दूध खोळा आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तो विषय सोडच. पण तुला पुन्हा एकदा सांगतो, तू नादाला लागू नको शहाणा असेल तर. कारण मला काय समाजापेक्षा पुढं कळत नाही, आणि या समाजाच्या जर ध्यानात आलं की तू गोड बोलून डाव टाकायला लागला मराठ्यांची पोरं संपायची, तर हेच मराठ्यांची पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची. म्हणजे ही धमकी नाही, मी तुला तळतळ सांगतो गरीबाची काय असते. गरीब आरक्षणामुळे कशा आत्महत्या करतात, गरीब केशीमुळं नसून केशी व्हायला लागल्यात, आंतरवालीच्या आंदोलकावर नोटीस द्यायच्या, ही जी मूर्खपणाची चाल आहे ना, ही चालणार नाही, मायापाशी तरी चालणार नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जी बेमानी गद्दारी ही शब्द आहे ना, तुझ्यावर शिक्का पडून देऊ नको, पडू देऊ नको. कारण ह्या भोळ्या भाबड्या जनतेनं, आम्ही सरळ लोक आहेत म्हणून सगळं हातानं या समाजानं मदत केली, म्हणूनच तू रडकुंडीला आला होता. तुला ही आनंदाची गादी कधीच मिळू शकत नव्हती. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही. आता तुझं भागलं म्हणून जर तू आता उलटणार असला, हे तुझ्यासाठी घातक असणार आहे, लक्षात ठेव. मी सहन करणार नाही आणि मराठी सुद्धा इथून पुढे सहन नाही करणार. तर सत्ता आल्यावर तू आता मराठ्यांना जर पायाखाली दाबविणार असला तर हे मराठे तुझ्या पक्षाला सुद्धा दम नाही खाला. आणि कोणत्या मराठ्याला त्याच्या पक्षातल्या मान्य हे मला सांगा की केस मागे घेईन म्हणायचं म्हणला, आणि आता म्हणतोय एक वाढवायला लागलाय, नोटीस द्यायला लागलाय आंतरवालीच्या आंदोलकाला. आता राज्यातल्या सुद्धा दे. कोणत्या त्याच्या पक्षातल्याही मराठ्यांना हे मान्य की मराठ्यांचेच मुद्दे पाडताना तुम्ही उघड्या डोळ्यानं बघताय. आरक्षण देऊनही पोरांना शिक्षण घेता येत नाही, हक्काचं असूनही ओबीसी मधलं आरक्षण देत नाही, आणि केसेस सुद्धा वाढवायला लागला. कोणत्या मराठ्याला मान्य? हीच वेळ सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांवरती जर आली तर तुम्ही सहन करणार का? मग मीही करणार नाही. त्यांनी चूक सुधाराव, त्यांनी दिलेल्या नोटीसी त्या मागं घ्यावात. आम्ही सन्मानाची देवेंद्र फडणवीसला वागणूक द्यायला तयार आहे. पुढच्या काळात सन्मान हा शब्द त्यांनी मग डोक्यातून काढून टाकायचा. कारण या लोकांनी तुला तिथं बसवलंय म्हणून तो शान वाढली. जर मान सन्मान घ्यायचा असला तर मान सन्मान जनतेला द्यावा लागतो. ज्या जनतेनं तुला सन्मान दिला ना, त्या जनतेला अगोदर द्यावा लागतो. तू जर जनतेला देणार नसला तुला मिळणार नाही, हे लिहून ठेव. वाळू चोरीचे सुद्धा गुन्हे त्याच्याबरोबर, म्हणजे आंदोलनात आहेत पण ती गुन्हे आपण स्पष्ट सांगितलंय. तुमचं बाकीचं काय मला माहिती, आपण त्यात पडत बी नाही. तडीपारीत कारण मगच सांगितलं मी, तिथं सुद्धा सांगितलं डबल बाईट बघा. तुमचं दुसरं काय असेल ना मला देणं घेणं नाही. पण मराठा आंदोलक म्हणून तुम्ही त्यांना जर नोटीस देणार असल्या तर हे तुमच्यासाठी घातक आहे. बाकीचं तुमचं काय असेल ना मला देणं घेणंच नाही म्हणतो तर, पण तुम्ही आंदोलक म्हणून त्यांना नोटिसा दिल्यात हे ध्यानात ठेवा. दोन्ही गुन्हे त्यांच्यावर. मला बाकीच्याच देणं घेणंच नाही. मराठा आंदोलक म्हणून त्यांना नोटीस आहे हे मला माहिती. बाकीचं मला देणं घेणं नाही, विषय संपला. एक महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या मेहुण्याला सुद्धा तडीपार केले त्यांनी. असलं काही काढू नका उगाच. नाही म्हणजे सगळं, अरे माझ्या कुटुंबाला विचारित नाही मी तर. ते पाहुणे रावळे कुठे गेले मी सांगतो तुम्हाला, मी सांगून मला काही गरज नाही तुमची सांगायची. मला गोष्ट माहिती आहे
माझं कुटुंब मला जवळचं नाही. कुटुंब कसल्या बातम्या करायसाठी येत जाऊ नका. माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं नाही. मी कुटुंब खाली उतरलंय अंतरवलीच्या व्यासपीठाहून. कुटुंब आईला आणि बापाला कुणीच उतरू शकत नाही या जगात. असा माणूसच असू शकत नाही की आई बापाला सरळ सांगितलंय पोरग घरी आल्यावर खाली उतरायची तू. मी फक्त मराठा आंदोलक हे शब्द बोलतोय. मग काय ती काय माझे पाहुणे आहेत का याचे वाघुलीचे अमरावतीच्या महिला तडीपार केलेल्या. इथं मी जोपर्यंत आंदोलनात आहे तोपर्यंत मराठा म्हणूनच आहे. हा मग ते माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही चुकीचं काम असल्यावर. मग पाहुण्याचा तो विषय संपला. पण ह्यात ते जे 9 जण आहेत ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला आंदोलक पण पुन्हा आहेत ते. पुन्हा तिथंच येतोय. मा बाप जर याच्यात असला तरी पाहुणा फिवणा विषय इथं बंद. मा बापासोबत सुट्टी देणार नाही. पण आंदोलक मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असल्या तर मी अंतरवालीच्याच नाही राज्यातली कोणचीच सहन करू शकत. नोटीस नाही डायरेक्ट तडीपारीच्या हा order तेच काढल्या. काय जे असेल ते मी तर बघितलंच नाही आणखी. मला ती काल ऐकू माहिती मिळाली म्हणून मी आज सांगितलं की चुकीचं पाऊल उचलू नको. आणि काही लोकांना 6 महिने, काही लोकांना 9 महिने, काही लोकांना वर्षभर, असं 3 जिल्ह्यातून तुमचं दुसरं काय असू द्या म्हणतो तर आम्हाला आनंद आहे. तर तुमचं दुसरं काय असू द्या मराठा आंदोलक म्हणून तुम्ही करणं चुकीचं आहे. मला एवढंच माहिती. दुसरं काय असेल ना तुमचा बिनधास्त बघा. एक ब्र शब्द काढल्यावर बोला. आयुष्यात काढला नाही इथून पुढे काढणार नाही. त्याची आयडिया अशी की दोन्ही कंबाईन केले ते गुन्हे असं तुम्हाला सांगतो. नाही ते जाणून बुजून आंदोलक गुतवायचे. त्या नावाखाली मराठ्यांचे आंदोलक गुतवायचे. त्यामुळे वाघुलेच्या महिला सुद्धा आंदोलन केलं म्हणून तडीपार केल्या. यवतमाळच्या महिला सुद्धा आंदोलन केल्या म्हणून तडीपार केल्या. बीड जिल्ह्यातले सगळे गुन्हे तिथं नसून सुद्धा लोकांवरती घेतलेत. आता हळूहळू तो प्रक्रिया सुरू करणार आहे. हे पाहुणे रावळे मला विनाकारण डागाला विजवणार. दुसरं कारण शोधलं जाते मुद्दा म्हणजे त्याच्यासाठी फक्त गुतवायचंय. आंदोलक म्हणून गुतवायचे. मग तुम्ही तिथं नसलात तरी गुतवायचे. बीड मध्ये कित्येक जण तरी नसून गुतले कुठं बी. फक्त मी पुन्हा सांगतोय पाहुणे रावळे फावळे आपल्याला कळत. आपला पाहुणा मराठा समाज, सोयरे मराठा समाज आणि मायबाप सुद्धा मराठा समाज. आपल्याला त्याच्या पुढं कळलं नाही हे मी मराठा समाज समोर सिद्ध करून दिलेलं स्वतः. एक महत्वाचा पॉईंट होता की गुन्हे मागे घेणार म्हणून त्यासाठी तसं आश्वासन पण दिलं आपल्याला. म्हणजे त्या अटीवर आपण कुठेतरी तडजोडीला चांगल्या ह्याला म्हणून आपण सहमत झालो. पण आता हे सगळं उलट होतंय. तर याच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे नेमकं सरकारनं काय? नाही त्याला काय म्हणणं आहे. त्याला म्हणण्याची काहीच गरज नाही. तो मुद्दाम करायलाय. आम्हाला उडत वाटलं की जाऊ द्या संबंध वेगळे झालेले असतात जवळ आले पाहिजेत. संबंध असे झालेत तसे झालेत तर नको हे करायला. म्हणतात ना ते गुन्हे मागं घेतो. ते म्हणतात ना ते आम्ही गॅजेट लावतो. ते म्हणतायत ना ते आम्ही नोंदी शोधतो समिती देतो. चला ना आपल्याला समाजाला द्यायचं. ताठून धरून उपयोग नाही. आपण समाजाला दिलं पाहिजे. मला बदनाम करायसाठी एखाद्या पाहुणे रावळे घेतले असतील त्यांनी मुद्दा असंही केलं असेल. मी कुठं गठत नाही म्हणून म्हणजे मी एखादा मुद्दा उठू नये म्हणून म्हणायचं. मग पाहुण्यासाठी आता मुद्दा उचलायला लागलाय. आणि पाहुणे 2 वर्ष काय पाहुणेच होते काय आपले. हे एखाद्या वेळेस षडयंत्र असू शकते त्याच्यात. मग बोलती बंद करायसाठी की मग लोक म्हणणार त्याचा पाहुणा आहे म्हणून बोलतोय का काय. इथून मागं सुद्धा आंदोलन मी गुन्हे मागं घ्यावात म्हणूनच केलेलं आहे. आणि गॅजेट लागू व्हावात म्हणूनच. एखाद्या तोंड बंद करायसाठी सुद्धा मी म्हणू नये बाबा पाहुणा आहे मग ते कोण त्याची टीम उठणार. धनंजय मुंड्यासारखी टोळी त्याजवळ फडणवीस धनंजय मुंड्यासारखी टोळी पैसे कमिणारी काढणारी ती म्हणून एखाद्या वेळेस की मग पाहुण्यामुळे उठला काय हो म्हणून एखादं तोंड बंद करायसाठी केलं असेल. मला पाहुणा रावळा काही नाही. बाप मी आई बापाला किंमत देत नाही समाजापुढं. शेवटचं घेतो पाटील 15 तारखेचं आपलं जे साखळी उपोषण तुम्ही स्वतः तिथेच असणार आहे कंटिन्यू आणि बाकीचे गावं लोक गाव देणार असंच आहे ना? हो 15 तारखेपासून साखळी उपोषण सुरू होणार. आणि मुंबईला सुद्धा ग्राउंड बघायला जाणार आहेत. केव्हा जाणार? कारण आम्हाला नाही तारीख आम्ही उद्या परवा तिकडे 2-4 दिवसात तारीख डिक्लेअर करतो आम्ही. कारण माझ्यासाठी गॅजेट लय महत्वाचे. माझ्यासाठी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराचं आरक्षण लय महत्वाचं आहे. आणि ते शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे सगळे सोयरीची अंमलबजावणी महत्वाची. अंमलबजावणी सुद्धा महत्वाची. आणि गुन्हे हे राज्यात लाखो झालेले. JCP लावली म्हणून गुन्हे दाखल केले. JCP लावली म्हणून साखळी उपोषण केले म्हणून गुन्हे दाखल केले. मुंबईला जाताना केलेत. काही जागेवर तर काहीच नसून नुसतं तोफा कमवाजल्या म्हणून केलेत. एका पोराने ते कमेंट टाकली तेव्हा काय मा पाहुणा नाही. हे बहुतेक तुमच्याकडून शब्द आला याचा अर्थ मला असा दिसतोय की मा तोंड बंद करायसाठी हे केलं असं. मुद्दाम एखादं नाव घुसळीला असं पाहुण्या रावळ्याचं म्हणून म्हणायला होईल त्याचा पाहुणा आहे म्हणून हे बोलतोय याचा पाहुणा आहे म्हणून बोलतोय. बहुतेक आता ते माझा क्लिक झालं थोडंसं. आता मला माहित नाही तुम्ही सांगितलं म्हणून माहित झालं. बहुतेक हे तोंड बंद करायचं. मग आता मी बोलायला जावं गुन्हे मागे की म्हणते त्यात पाहुणा आहे म्हणून म्हणतो का
100% हे षडयंत्र सुद्धा त्या देवेंद्र फडणवीसच केलं करायला लावलं दिसतं इकडून. त्यांना आता याच्यात मीच बी शोधत जाणार आहे. अगदी आंदोलनातले आहेत आपली सगळी मुलं. नाही, त्यांना ते आंदोलक नाही जोडायचं वाटतं, हे जोडायचं वाटतं. म्हणजे मी बोलायला लागलो की गप्प पडलो पाहिजे. आपण त्याला माहित नाही देवेंद्र फडणवीसला मी समाजापुढं आईबापांना सुद्धा जवळ केलेलं नाही. कारण लोकांना वाटू नये समाजाचं व्यासपीठावर आईबापा बसवायला लागला म्हणून त्यांना सांगितलेलं व्यासपीठाच्या खाली व्हायचं, घरी गेल्यावर मी तुमचा आहे, हे समाजाचं आहे. म्हणजे आईबापांना सुद्धा या समाजाला मायबाप म्हणून मी दूर केलेलं आहे. पाहुण्या रावळ्याला तर मी जवळ सुद्धा उभं राहून देणार कधी. समाज म्हणून आंदोलक म्हणून तुम्ही ज्याच्यावर गुन्हे दाखल करता, मग तसंच पाहिलं सगळं राज्यच पाहुणा आहे. मग आता होता का 302 करता? मग चाल जाऊन द्या, सगळेच मराठी पाहुणे. हा, कोणचा पाहुणा नाही दाखवा त्याच्यात, कोण नाही पाहुणा. हे नाशिकून आलात तुम्ही, आहेत का नाहीत पाहुणे? मग आहेत का नाहीत गुन्हे तुमच्यावर बी? आता काय देवेंद्र फडणवीसकडे उत्तर, अख्खे मराठी राज्यातले 6 कोटी मय पाहुणे. मग आता उद्या असं म्हणणार का तुम्ही की तो ह्या पाहुण्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून नको गुन्हे मागे? पुरं मराठीच पाहुणे राज्यात, प्रत्येक जातीत आपले पाहुणेच आहेत सगळे. मग आता नातं जोडीत बसायचं का? दलितात आहेत, मुस्लिमात आहेत. एका दलितावर जर गुन्हा दाखल झाला तर दुसऱ्या दलिताने बोलायचंच नाही का? मग त्याला म्हणणार तो पाहुणा आहे म्हणून बोलू. मग आता असं सुरू आहे का? एखाद्या धनगर बांधवावर जर गुन्हा दाखल झाला आणि एखादा धनगराचा बांधव जर ते मुद्दा उचलायला लागला, आपण म्हणणार त्याचा पाहुणा आहे तो म्हणून बोलतोय. मग त्याच्या बाजून धनगराने उठायचंच नाही काय? एखाद्या मुस्लिम बांधवावर जर गुन्हा दाखल झाला आणि एखाद्या मुस्लिमाने जर प्रश्न उचलला तर बाकीच्यांनी म्हणायचं मग सरकारने त्याचा पाहुणा आहे रे ते मुसलमान म्हणून ते उठलाय. म्हणजे बोलायचं असे बंद करायचे काय लोक बोलायचे आता देवेंद्र फडणवीसला? ही नवीन चाणक्य नीती काय तुझी? इथं नसते टिकत भाऊ, राय सांभाळून